या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. गावात राहतो, गावात पाणी आलं, लेकराची जहाल वावलं, लेकरं घेऊन चाललं, जनावरं मेली, पाक इस्तूळ लागला. समजा परपंचाला काय काय राहिलं नाही, फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना. असं सायना संगीत माझं घर पाक वाटलं झालंय. घरात पाणी आलं बघा तुम्ही, अक्षरशः तुमची फोटो बघा, ही बघा या घराकडे फोटो, ही समजा पाक लुचकरी झाली माझी. मी कसं राहायचं, लहान लेकरू घेऊन मी जायचं कुठं, करायचं कुठं, काय करायचं ह्याचं मला काय कळीना. ही एक लेकरू घेतलंय, दुसरे एक लेकरू दुसऱ्याजवळ आहे, काय करायचं काय नाही मला समजीना. कसे करावं, रडावं का दिवसा टाकून जावं हे कळीना. 60-70ला वय आलं, हे आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता येईना. 2 दिवस झालं, काल रात्री 2ला अचानक पाणी आलं. आम्ही करायचं कसं, खायचं कसं. आणि आजच्या जर हा अपदा आली एखादं बाळा घेऊन आम्ही सडकर उभारलो, चौकोनी येडा टाकला तर सध्या एवढं पाण्यात आहे आम्ही. मग काय नाव सांगा पहिला. सिद्धराम यशवंत ऐवळे, दोनगाव, उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूर. माझं वय एवढं, वय 70. पाणी कधी बघितलं नाही. पाणी कधी बघितलं नाही. एवढं पाणी आलंय. मागची भले म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, चारा ठेवल्या ते चारा वाहून गेला. तुमचे सगळं पाणी शिरलंय, जनावरे वाहून गेलेली आहेत. हा. पाणी रात्री अचानक आले, वाढले, अचानक झोपीत आलंय. झोपेत आले आणि जनावर सुटून पुरात गेले, शोधाशोध केली गेली सुटून, आणि त्यांचा चारा पण गेलाय. चारा पण गेला. गोळ्या दवाखान्याचं काय औषध सुगत. मी सौ कांचन दत्तात्रय चौगुले, राहणार दोनगाव. मी 2 वर्षे आहे. आणि ह्या सीना नदीला पूर आल्यामुळे आमचं जे दोनगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे. आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग, तो मशिनरी, त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहेत. त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे. आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला, पण घर आहे, घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे, राशन पाणी, ते सगळं काही पाण्यात आहे. आणि जवळपास दोनगावचा हा 1/4 भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे. मला तर असं वाटते की शासनाने ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा. आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे, आज जी लेकरं जी चिवचिव करत आहेत, त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा. तुमचं महिला बचत गटातून कुठला व्यवसाय सुरू आहे? माझ्या महिला बचत गटामधनं कांचन महिला गृह उद्योग हे मिलेटवर चालणारा उद्योग होता, ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी, कडक भाकरी, ज्वारीचा रवा, चकली हे सगळं विकत होते. आता पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य आहे ते पाण्यात गेलेलं आहे. आणि पूर्ण अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमचं? जवळ मशिनरी सगळं म्हणलं तरी 8-9-10 लाखापर्यंत आहे. सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते पुराच्या पाण्यामध्ये काही शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये. हलवे पर्यंत तरी सामान तिथपर्यंत पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने? नाही, अजून तर कोणच आलेलं नाही, अजूनही आलेलं नाही. दोनगाव मध्ये पाणी शिरले, आमच्या घरात पाणी शिरले, गॅसचं सगळं घरात, बारकी लेकरं बिकरं, रातभर झोप नाही, संपूर्ण पाणी आहे. धान्य, पीठ सगळे गेले. पीठ सगळं वाहून चालले. दोनगाव, उत्तर सोलापूर. माझं वय 37. पाऊस एवढा झाला की घरात 3 फूट पाणी आलेलं आहे. धान्य वाहून गेलं, घरातली जनावर वाहून गेली, खायला काय नाही, निवारा नाही, खाण्याला अन्न नाही, कपडे वाहून गेले, कपडे एका ड्रेसवरच आहे.
ती माझं घर आता कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं आहे. कोणी शासनाचा माणूस आला काय सांगा हीच काहीच नाही आता गेला म्हणून तुला खायला का म्हणजे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.